तुझ्या कानात 2 आंबे. ए जोशी चोरून चोरून नॉनव्हेज खाशी. ए जोशी. ओ तावडे, तुमचे सगळे बरे आहेत का घरचे? सगळे बरे आहेत का घरचे? हे हडक्या, ए हडक्या, ए हडक्या, ए बटली, ए विके ऊपर ऊपर. आम्ही जात काय बाप को जाके बोलते रे. ए हडक्या, टकल्याची पोरगी बाटली. मजा आली. 30 सेकंद एंटरटेनमेंट झाली. आता हे दोघं येणार पुढे. माझी एंटरटेनमेंट करून घेतलेली आहे मी. अय्या, बाबांना कसं कळतं ना आपण येतोय ते. गपका, दरवाजापर्यंत पोचलो तरी आपण तेव्हा म्हाताऱ्याला किती घाई आहे बघ बेल वाजवायची. अरे थांबा ना. हं, उघडा हो बाबा, उघडा. अरे ये बिंडो कात का हो बाबा तुम्ही? अरे हो, तुम्हाला कसं कळलं? गप्पा बसा हो. अहो खिडकीतून उभं पाणी काय टाकताय खाली? अहो मजा हो थोडीशी. कसली मजा, भिजलो मी अख्खा. तुम्ही बरं, मी खालून सांगतोय तुम्हाला की बाबा आम्ही दोघं आहोत तर वर आम्हाला चिडवताय ए हडक्या, ए बटली असं चिडवताय तुम्ही. बटली म्हणालो. काय बाबा, स्वतःच्याच मुलीला ए टकल्याची मुलगी बटली असं चिडवाल? अरे आहे ती बटली. अहो पण स्वतःला टकल्या म्हणालात ना याच्यात. है वो है, उसमें क्या है भाई, है वो है, उसमें चेंज नहीं कर सकता. बाबा हो कशाला करतो हे सगळं? हा, कशाला करताय? अहो मजा करतो, माझा टाइमपास करतो मी. कशाला टाइमपास करता? आता तुम्ही आल्यानंतर सगळा शुकशुकाट होणार. मग काहीतरी पुढे पाहिजे की नाही मला सांगा. बाबा मुळात खिडकीत उभं राहून टवाळक्या करण्याचं तुमचं वय नाहीये हे लक्षात ठेवा. निशिम बस. शिवाली नाही, शिवाली. माझे बाबा घरात एकटे असतात म्हणून त्यांचं मन रमवण्यासाठी ते असलं काहीतरी करत असतात. अगं एकटेपणाचं दुःख काय असतं ते तुला काय कळणार आहे रे? खरं बोलते ती. आणि एकटेपणाचं दुःख काय असतं तुम्हाला काय कळणार? एकदा कैकेला माझ्या घरी पाठवा मग बघा. काय नाही मग तुम्ही एकटे राहाल ना घरी. हे घरी एकटे राहतील ना, मग तुम्हाला कळेल काय दुःख असतं एकटेपणाचं ते. मला जाणूनच घ्यायचं नाहीये एकटेपणाचं दुःख काय असतं ते. आणि मुळात मी जरी घरी एकटा असलो ना तरी स्वतःच्या खिडकीत उभं राहून येणारा जाणाऱ्याच्या डोक्यावर पाणी टाकून बालिशपणा करणार नाहीये मी. अच्छा, म्हणजे आम्ही बालिशपणा करतो. हो. आणि मग कल्याणला नाट्य शिबिर उघडले ते काय? कल्याणला तुम्ही बालनाट्य शिबिर उघडलंय की नाही? लहान लहान मुलांच्या करिअरशी कसं खेळता तुम्ही? हो, मग बोलवू तुम्हाला लेक्चर द्यायला बोलवू एक दिवस? हा, या साईडला पृथ्वी प्रताप, निखिल बने. नको नको नको. मग बालिशपणा करू नका, कळलं ना? हो, हा, नाही, शांत हो, बसा. हो. निशिम, हळू हळू हळू. आहेत माझे बाबा बालिश, आहेत माझे बाबा हो बालिश, आहेतच बालिश. पण लक्षात ठेव ते लिहितात म्हणून तुला या मंचावर बोलवलं जातं, विसरू नकोस. नाहीतर ना इकडे कुणाला तुझी निमिषभरही आठवण येत नाही. बाबा शांत राहा, शांत. नको चिडूस बाळा. का आत्ता आलेत ना, का चिडतेस? माफ करा बाबा. एकदम स्किट स्पिरिच्युअल झालं. नाही, खरंच माफ करा बाबा. हो. मला ना आता कंटाळा आलाय. हो, कंटाळा आलाय. मग पुढचं स्किट चेतनाकडून करून घेऊया. याचा कंटाळा नाही आलाय बाबा. मग निमिषच्या घरातल्यांचा कंटाळा आलाय मला. मला त्याच्या घरी नाही जायचंय बाबा. बाबा काय झालं मला सांग. का निमिषच्या घरात माझा जीव सुकामेवा होतो. तुझ्या बापाचा जीव सुकामेवा झालाय कधी?
कासावीस एवढाच शब्द आहे तो. सुकामेवा होतो. चुकली. एवढं चुकेल कोणी? हो चुकली ती जरा लहान आहे. बाबा अहो, साध्या साध्या शब्दांमध्ये माती खाते आणि अति शहाणपणा करायला येते इथे. माझ्या घरी पण सतत माझ्या आईशी भांडत असते माहितीये ही. सतत वाद घालत असते ही. निमिष काय ओके बाय. नाही, नाही, बाय नाही, बाबा. बाय नाही. मी सांगते त्याला अच्छा काय? काय सांगते? भांडण माझ्या स्वभावात नाही. काय नाही, काय मी भांडत नाही. तू भांडत नाही? तुझी आई जे मला बोचते ना त्याचा त्रास होतोय मला. ऐकलं माझी आई बोचते हिला. हो. माझी आई बोचते. बोचते. मुळात कधीच कोणी कोणाला बोचत नाही ऍक्च्युली. हे सांगा एकदा, सांगा. तू बसा, तुम्ही बसा. शांत राहा, शांत राहा. तुम्ही का चिडताय? जीव घेणे बापू कसं असतं? अरे कोण जीव घेणे बापू? जावई बापू आहे मी. जावई बापू, जावई बापू. जीव घेणे ना तुम्ही आहात बाबा, कळलं? गॉड गिफ्टेड नका हे बडबड गॉड गिफ्ट वगैरे. त्याला ताप आहे नुसता. कसा लग्न केला असं झालंय मला. शांत राहा. तुम्ही का चिडताय मला सांगा. हो, का चिड- काय झालं ते सांगाल तरी का मला? सांगा तरी. सांगतो. बरं शांतपणे सांगा. तर परवा आमच्या शिवाली हे खरं आहे? बाबा शिवाली हे खरं आहे? आता बाप- बाबू काय म्हणाले? परवा आमच्या बाबा माझं परवा चुकलं. का वागलीस असं? अहो, पण माझं चुकलं. मारेन. मध्ये नाही यायचं. परवा आमच्या. माझं चुकलं. हे माझे संस्कार आहे. नाही ही माझी शिकवण आहे. नाही बाबा. आज मला काय ऐकावं लागलंय? परवा आमच्या. बाबा. वाशी नाही ऐकायची. नाही बाबा. बाबा बाबा ऐका. अगं, बिलकुल नाही ऐकायची. स्वतःच आणून देते. चुकलं. वागशील? परत मला. बाबा परवा आमच्या. नाही बाबा. परवा आमच्या. उद्या मी रस्त्याने जायला लागलो, लोक काय म्हणतील? वो देखो परवा आमच्या बोलने वालों को बापो जावे रे. मी कुणाला उत्तर द्यायचं? अरे परवा मी मेवाडला गेलो, तिकडे लोक काय म्हणतील? ए सांभळो माटो, आडो माटो, उंटमा बैठो माटो, आ लडको गावा माते गावलं गो. हूँ कुणा तोंड दुखाडू छू? कुणाला तोंड दुखाडू छू? तेरवा मी चंदीगडला गेलो, चंदीगडला तिकडे लोक काय म्हणतील? ओए सोनिये पापे तेरे विच छावा छावा, ए देखो जावे रे हो तोंड कुणा वाट दाखवले? तेरे विच सोनिया माटो. मी नंतर नेपाळला गेलो. उय, शाजीव देखो क्या वय बी बघणार नाही काही. शिवले निमिष इथे या. इथे या. गेल्या 2 वर्षात डोंबिवली ईस्ट वरून वेस्टला तरी गेलात का हो तुम्ही? मग नेपाळ चंदीगडची स्वप्न कशाला बघता? तसं नाही, पण मला एकदम कोणी असं रस्त्यावर विचारलं तर उत्तर रेडी पाहिजे ना. कोण विचारणार तुम्हाला? हे मीडिया घेरू शकतं मला कधी. कोण सेलिब्रिटी आहात तुम्ही? हा? हसू नका. नाही मुळात मला सांगा, मी सुरुवात केली तुम्हाला सांगायला परवा आमच्या, हा आणि तुम्ही चिडलात तिथे. अम्मा. काय कळलं तुम्हाला? अरे परवा आमच्या म्हणजे काय? असं कसं चालेल? काय परवा आमच्या? अरे मम्मा असं होणार ना मग. अरे मग काय, काहीच नाही. वाक्याची सुरुवात आहे फक्त. परवा आमच्या, याच्या पुढे अख्खं वाक्य होतं माझं. ते पूर्णच होऊ देत नाही बाबा तुम्ही. मला सांगू देत जाऊ पूर्ण. बसा बसा तुम्ही बसा. हा परवा काय झालं? परवा आमच्या घरी तुमची मुलगी माझ्या आईशी भांडत होती. तिला समजवा असं सांगत होतो मी. झालं तुमचं? हो. आता बोलू नका. आता मी कसे पंच टाकतो बघा. म्हणजे आता वृक्षपाठ संपला तुमचा. आता मी कसे पंच. नाही, नाही, तसं नाही मला, तसं नाही. नाही नाही तसं नाही मला म्हणायचं. तसं नाही. नाही नाही आता मी कसं बोलतो बघा. तुम्ही बसा, तुम्ही बसा. हिचं नाव काय पटकन सांगा. शिवाली. शिवाली. आत्ता जे जावई बापू म्हणाले ते खरं आहे? बाबा सासूबाई आणि सासरे बुवा परवा चाकधुमधुमच्या यात्रेला निघाले होते. चाकधूमची, चारधामची यात्रा आहे ती. चाकधूमची यात्रा. परवा माझे आई बाबा चारधामच्या यात्रेला निघाले होते. थांबा आहे, थांब इकडे. तू तर बघतो थांब. पूर्ण ऐका. नाही, मी नाही. पूर्ण संपल्याशिवाय रिएक्टच व्हायचं नाही, मध्ये. हा, परवा माझे आई बाबा चारधामच्या यात्रेला निघाले होते. तर तुमच्या मुलीने माझ्या आईशी भांडण उकरून काढलं. काही गरज नव्हती. आता माझी आई म्हणता म्हणता म्हणाली की शिवाली बाळा, तुझ्या पोटी की नाही निमिषच्या आजोबा जन्म घेणार. हा. ही चिडली, ताड ताड बोलली माझ्या आईला. कशाला निमिषचे आजोबा? माझ्या पोटी माझेच आजोबा जन्म घेणार. काही गरज आहे का?
पुढचा तास दीड तास माझ्या आईशी भांडत होती. माझ्या आई बाबांची चारधामची ट्रेन चुकली हो. अरे वाईट ते झालं. घरीच. बरोबर हे असं नाही बघायला काही गरज आहे का? आता माझी आई म्हणाली तू हो म्हणा आणि विषय सोडून दे ना. Correct. भांडत कशाला बसायचं? भांडण कशाला? विषय कशाला सोडू हा? माझ्या ओटीपी मध्ये माझे आजोबा येणार ना. झालं ओटीपी. हा ओटीपोटीला ओटीपी काय बोलायचं आता? ओटीपी नाही, तो नंबर असतो ना. मग? हा ओटीपी नाही बाळा. हे बघ, तुम्ही चिडू नका. माझ्यावर विश्वास आहे ना. दॅट्स लाईफ. आयुष्य असंच असतं. शहाणपणा नका शिकव. हे बघ, त्याचं बोला. हो मी सांगतो. आयुष्याच्या वाटेवर जाताना जिनतमान बापू आपण अरे कोण झिनतमान बापू आहे? आता ठरलं ना जिनतमान बापू. अहो जावई बापू ठरलंय जावई, इथे. शब्द झिनतमान. इथून पॅन्ट फाटली माझी इथपर्यंत. लैला में लैला कैसी हुल. आता डान्स करतोय मी, नाचतोय मी इथे. बाबा काय झालं? काय झालं? बाबा हाय किती हेडीच डान्स केला हो. हाय हे कृपया ही जिनतमान मीरा रोड मध्ये पुन्हा करू नका. हात जोडतो. मला तसं नव्हतं म्हणायचं. मला एवढंच मुद्द्याचं बोला. हो बसा बघू तुम्ही बसा. हे बघा मी तुम्हाला काय सांगतोय हा. की हिच्या पोटी कोणीही येऊ शकतं. तुमचे आजोबा येऊ शकतात, माझे आजोबा येऊ शकतात, हिचे आजोबा येऊ शकतात. अहो नाहीयेत असं कोणी पोटी वगैरे. या सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या बाबा. हो येऊ शकतात. मी अनुभव आहे म्हणून सांगतोय. बघितलंय या आमच्या घराण्यात गोष्टी. बरं तुम्ही अनुभवलंय? हो. येऊ शकतात. हो. मग तुमचेच आजोबा काय येऊ शकतात? हिचेच आजोबा काय येऊ शकतात? माझे आजोबा पण येऊ शकतात. नाही येऊ शकत. का? कारण माझ्या ओटू पोटू मध्ये 9 महिने मी ओटू पोटू नसतं ते. ओटी पोटात असतं. ओटू पोटू शांत ओटू बसा. पोटू. शांत बसा. मी तुम्हाला हेच सांगतोय की चौगुल्यांच्या घराण्यात आम्ही प्लॅनचेट करत आलेलो आहे. काय करता? आमची पिढीजात विद्या आहे प्लॅनचेट. प्लॅनचेट. हो म्हणजे ही विद्या सहसा कुणाला माहित नाहीये. मी फारशी वापरलेली नाहीये. पॅन्डेमिकच्या काळात आम्ही दोघे एकत्र असताना फेब्रुवारी महिन्यात 30 दिवस का 31 दिवस हे ठरत नव्हतं. तेव्हा आम्ही प्लॅनचेट करून रात्री आजोबांना बोलवलेलं होतं. हो. आजोबाने येऊन काय कानफडत मारले होते आपल्या. माझा गाल अजूनही चुरचुरतो हा बाबा. ते तुम्हाला दोघांना प्रोबेशनवर असलेल्या देवानी बनवलंय का रे? काहीही बोलाल तुम्ही. हा? बाबा ह्याला पॅलनचेट करून दाखवूया. प्लॅनचेट करूनच Yes. प्लॅनचे आता तुम्ही प्लॅनचेट बघाच. बाबा आपण यांना प्लॅनचेट करूनच दाखवूया. ठीक आहे साहित्य आण. आता बघा तुम्ही प्लॅनचेट काय प्रकार असतो ते तुम्ही बघाच. अहो बाबा आपण पूर्वजांना डायरेक्ट विचारू ना. तुम्हाला कुणाच्या पोटी यायचं बाबा? शिवालीच्या पोटी यायचंय का? डायरेक्ट विचारू. बाबा. ये या बसा. काय? डोळे बंद आपापले. आता आपण पूर्वजांना प्रश्न विचारायचा आहे. बाबा हा मी विचारू? विचार. हे वापूर जाणो. नको बेटा मीच विचारतो. कठीण शब्द आहे बेटा तुझ्यासाठी. खूप कठीण आहे बेटा. पूर्वजाचा शब्द आहे तो. हे पूर्वजांनो सांगा शिवालीच्या पोटी कोण येणार आहे? हे पूर्वजांनो सांगा बघू कोण येणार आहे शिवालीच्या पोटी? सांगा. बोल उसको बोल ना. नाक्यावर उभे आहेत का पूर्वज? हा? नाक्यावर उभे आहेत. आमचे पूर्वज आहेत ना त्या लेवलचे असतात म्हणून तसे. ए काम धंदे नाही बसलं का इधर? उसको बोलना यार बेटा नाही इधर. 5 मिनिट हो गया. नीट बोला हो. हा, नाही बोलतोय. काय कोण येणार आहे पोटी? येत आहे बाबा 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 बाबा. शिवाली. बाबा नाजोबा बाबा नाजोबा बाबा 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 नाजोबा आलेत. पाया पडते. हो श्रीनिवास तू नाही पाया पडणार? हो श्रीनिवास पडतो ये पड पाया. अरे उठ. शिवाली का बोलवलंस मला? आजोबा मला सांगा ना माझ्या पोटू कोण येणार जन्माला? तुझ्या पोटू येणार. आजोबा आजोबा काय शिवाली. अरे गोणा बाग. त्र्यंबक पणजोबा. त्र्यंबक पण पाया पड माझ्या. ते पणजोबा
पाया पडलेली आहे. अरे बघ, बबन आणि श्रीनिवास इथेच आहेत. पाया नाही पडायचं. श्रीनिवास, हो पडायचंय की. हे रे बबन, हो मला पण पडायचं. मला कशाला तू बोलवलंय? मला कशाला बोलवलंय? पणजोबा मला सांगा ना, माझ्या पोटू कोण येणार जन्माला? अरे तुझ्या पोटोडी. पणजोबा पणजोबा कोण आलं? निशिम, माझे खापर पणजोबा पिंचू कुमार. तुझ्या खापर पणजोबांचं नाव पिंचू कुमार होतं? कसले थर्ड क्लास पूर्वज आहेत ग तुझे? आणि एवढे पूर्वज का बोलवलेत? क्रिकेटची मॅच खेळायची आहे का आपल्याला? हिच्या पोटी कोण येणार आहे तेवढंच सांगायचं मला. मला मी समजवतो कोण येणार आहे ते. शिवाली इथं. बाबा तुझ्या पोटी मीच येणार. काय म्हणताय तुम्ही त्र्यंबकराव? हे बघा कसं आहे, मी तिच्या पोटी येणार, पण त्याआधी मला सांगा, आपल्या गावाकडची जमीन कोणी विकली? अरे जमीन विकली. तुम्ही कोण मला विचारणार रे? अरे हे बघ, तू मला नको शिकवू, कळलं का? हा हा पणजोबा हा. जमीन तर तू मला नको सांगू का? मी जमीन विकली, मला काय मिळणार तुम्ही? सांगणार. अरे सुनील शेट्टी का असेल तुझा आजोबा? नाही बाबा नाही येत ना, जमीन म्हणून कोणी विकली? करतात ते. तू मला सांग. चल का? मला सांगतोय माझं चप्पल सांग.